नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दिवाळीनंतर वर्षभर आपल्याकडे पैसाच पैसा राहावा यासाठी लक्ष्मीपूजनानंतर एक काम आपण आवर्जून करावं, ते म्हणजे श्रीमंतीचं रहस्य मानली जाणारी धनलक्ष्मी पोटली आपण तयार करावी। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विशेष धनलक्ष्मी पोटली तयार करून आपण आपल्या जीवनात संपत्तीचे दार उघडे हे करू शकतो। ही पोटली देवी संपत्ती मानली जाते। त्याचबरोबर पूजेनंतर ही पोटली तिजोरीत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। तर मंडळी, दिवाळीसाठी लक्ष्मी धनपोटली कशी तयार करावी आणि त्याचे चमत्कारिक असे लाभ कसे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। धनलक्ष्मी कुबेर पोटली तयार करण्यासाठी साहित्य कोणते लागते ते आधी आपण जाणून घेऊयात। त्यासाठी लाल, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा कपडा आपण घ्यावा आणि त्याची पोटली तयार करून घ्यावी। किंवा बाजारात देखील अशा लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाच्या पोटल्या तुम्हाला सहज उपलब्ध या होतील। आता सर्वप्रथम त्यामध्ये देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांचा शिक्का असलेलं कॉईन आपण घ्यावं। ते तुम्ही चांदीचं घेऊ शकता किंवा सध्या गोल्ड प्लेटेडही आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात। किंवा तुमच्याकडे जर सोन्याचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। तुमच्याकडे जेही उपलब्ध असेल ते तुम्ही घ्यावं। ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तेथे तुम्हाला हे सर्व साहित्य अगदी सहज मिळेल। त्यानंतर त्यामध्ये कमळगट्ट्याची माळ किंवा बिया आपण ठेवायच्या आहेत। त्यानंतर अख्खे धणे हे टाकावे, तसेच अक्षदाही ठेवाव्यात। त्यानंतर पिवळ्या कवड्या आणि थोडी मूग डाळ आपण ठेवावी। यासोबतच काळे किंवा पिवळे हळकुंड त्यामध्ये ठेवावे। तसेच गोमती चक्र आणि माता लक्ष्मीची पावलंही आपण त्यामध्ये ठेवायची आहेत। त्यामध्ये एक मोठी सुपारी आपण ठेवावी। आता यासोबत पर्यायाने श्री अष्टलक्ष्मी यंत्र किंवा श्री कुबेर यंत्र किंवा अष्टधातूचे स्फटिकाचे श्री यंत्र असेल किंवा तुमच्याकडे जेही कोणतं यंत्र असेल ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर एक छोटा एकाक्षी नारळही आपण घ्यायचा आहे। 11 पिवळ्या रंगाच्या कवड्या किंवा गोमती चक्र तुम्ही घेऊ शकतात। एवढं मात्र लक्षात ठेवावं की ते आपण 11 संख्येने घ्यावं। त्याचप्रमाणे छोटे शंख, शिंपले, एकंदरीत काय तर समुद्रामधून ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी एक आपण कोणतीही घेतली तरीही चालेल। यामध्ये तुम्ही काळे, पांढरे किंवा लाल गुंजही घेऊ शकता। मात्र सर्व साहित्य हे कोरडे असावे। अशा प्रकारे आपली दिव्य पोटली आपण तयार करून घ्यावी। किंवा या सर्व साहित्याची तयार पोटली सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्धही होईल। ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी तेथूनही तुम्ही घेऊ शकता। मात्र ती थोडी आपण तपासून व्यवस्थित आहे की नाही ते आपण पाहून घ्यावं। या चमत्कारिक धनलक्ष्मी पोटलीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण पूजा करावी आणि देवी लक्ष्मीला सुख समृद्धी, भरभराट, यश, कीर्ती, आयु, आरोग्य, धनधान्य, समृद्धी यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करावी। दिवाळीच्या रात्री या पोटलीची पूजा केल्यानंतर ही पोटली दुसऱ्या दिवशी दीपधूप कापूर ओवाळून, त्याचबरोबर ही पोटली आपण सिद्ध करण्यासाठी श्री सूक्त, माता लक्ष्मी अष्टकम किंवा नवार्णव मंत्र किंवा माता लक्ष्मी बीज मंत्र तुम्ही म्हणू शकतात। या सर्व सेवा आपण करायच्या आहेत। यथापूजन करून मनोभावे माता लक्ष्मीचे ध्यान आपण करावे आणि त्यानंतर या पोटलीचे तोंड बंद करून आपण स्वतःजवळ किंवा तिजोरीत किंवा तुम्ही पैसे किंवा तुमचं धन ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवावं किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता। या दिव्य लक्ष्मी पोटलीचा आपल्या जीवनावर मनासारखा प्रभाव पडतो अशी मान्यता आहे। मात्र या पोटलीचे नियमाने आपण पूजन करावे। धनलक्ष्मी पोटली दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तयार केल्यास त्याचे शुभ फळ लगेचच आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं जातं। आणि दर दिवाळीला ही पोटली आपण बदलताना मात्र एक काळजी आवर्जून घ्यावी। त्यातील सर्व साहित्य हे आपण बाहेर टाकून न देता हे साहित्य आपल्या घरातील एखाद्या भांड्यात तुम्ही ठेवू शकता आणि त्याचं पूजनही करावं।
यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराबाहेर कधीही जात नाही. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्या घराची भरभराट ही होत असते. आपल्या धनाची तिजोरी कधीही रिकामी होत नाही असं म्हणतात. यासाठी ही दिव्य धनलक्ष्मी पोटली या येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच तयार करावी. यामागचे कारणही असेच आहे की पुराणात एक कथा आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करत असतात आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान त्या शोधत असतात असं म्हणतात. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम तसेच मेहनती लोक असतात तिथेच माता लक्ष्मी आकर्षित होत असते अशी ही मान्यता आहे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये चरित्रवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील पुरुष राहतात आणि चारित्र्यवान, प्रतिव्रता स्त्रिया राहतात तिथं माता लक्ष्मीला राहणं अधिक प्रिय आहे. लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे श्री होय आणि श्री हे अक्षर स्वस्तिकापासून तयार होते. श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदामध्ये आहेत. श्री सूक्ताने देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री सूक्तामध्ये कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बेलफळ या गोष्टी निगडित आहेत. माता लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागे होतात. बेलपत्र तिचा वृक्ष आहे आणि सुवर्णाची माता लक्ष्मी आहे. ती आल्हाददायक आहे. ती स्वतः तृप्त आहे आणि इतरांनाही तृप्ती देणारी आहे. तिचा वर्ण कमळासारखा असून ती कमळावर बसलेली आहे. श्री सूक्तामध्येही देवी लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर असं वर्णन आढळतं. कमळावर वास्तव करणाऱ्या, कमळ हाती धरणाऱ्या, अतिधवल वस्त्र, शुभ्र चंदन असणाऱ्या, सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाऱ्या हे भगवती लक्ष्मी माते, तू माझ्या संपूर्ण कुटुंबावर प्रसन्न हो अशी मनोभावे निर्मळ अंतकरणाने आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. लक्ष्मी ही सर्व प्रकारची ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची 8 रूपं म्हणजेच अष्टलक्ष्मी असल्याचे सांगितले जाते. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राज्यलक्ष्मी ही 8 रूपं पूजनीय ठरली आहेत. म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील या अष्टलक्ष्मींची पूजा केली जाते. तर या उलट अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची देवता मानली जाते. तिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळ्या रंगाचे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचं विसर्जन करण्याची प्रथा काही भागांमध्ये आजही प्रचलित आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू आहे म्हणजेच केरसुणी आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूचीही पूजा केली जाते. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते, त्यावेळी आपणास आनंद होतो. देवी लक्ष्मी म्हणजे संपत्ती. आपल्या घरात जेव्हा संपत्ती येते म्हणजेच आनंद, समृद्धी येते, त्यावेळी आपल्याला आनंद होतो. सर्वांच्या घरातून अलक्ष्मी जाओ आणि माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहो यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, अशा प्रकारे धनलक्ष्मी पोटली कशी तयार करावी, त्यामध्ये कोणकोणते साहित्य आपण प्रामुख्याने घ्यावं, तसेच कोणकोणत्या मंत्रांचा तसेच कोणकोणत्या सेवा आपण करायच्या आहेत, त्यामुळे आपली धनलक्ष्मी पोटली ही सिद्ध होईल, हे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही धनलक्ष्मी पोटली दिवाळीच्या दिवसांमध्ये नक्कीच तयार करून आपलं घर, आपली वास्तू समृद्धही करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.